माझ्या येडामाईची शिकवण आहे, कष्ट करून 2 घास सुखात खा, पण कोणासमोर हात पसरू नको. ही जगदुनिया सारी तुझ्या मदतीला कधीच धावणार नाही. तुला स्वतःच प्रयत्न करावा लागन. तुझ्या प्रयत्नाला यश मी मिळवून देईन. खरंय तुमचं आईसाहेब. आईसाहेब, ह्या जगामध्ये आई सर्वांना सुख पाहिजे, पण मला माझ्या प्रत्येक सुखामध्ये माझी येडामाई माझ्या सोबत पाहिजे. आई राजा उदे उदे. येडामाय, साऱ्या जगाने साथ सोडली तरी चालेल आई, पण येडामाय तुझी साथ मला मरेपर्यंत हवी. आई राजा उदे उदे. तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं, या येडामाईच्या मनासारखं होतंय. आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तरी असं समजून जायचं, या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल, आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला 100% मिळणार. आणि माझी येडामाई काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते, आणि मग त्या लेकराला भरभरून देते. सोडून दिलं येडामाय मी सर्वांना बोलायचं आई. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडामाईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाई आहे, आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे. तर मित्रांनो, मी येरमाळ्याला मुक्कामासाठी आलो होतो. या माझ्या येडामाईचं रूप पाहण्यासाठी माझे डोळे खूप आतुरले होते. खूप अडीअडचणींना सामोरं जाऊन मी येडामाईपाशी आलो. या माझ्या आईनं मला जवळ घेऊन दर्शन दिलं. या माझ्या येडामाईचं सत्व खूप मोठं आहे. लाखो भाविक भक्त तिच्या डोंगराला दोऱ्याचा येडा मारतात. माझी येडामाय सर्व भक्तांचा नवस पूर्ण करते, सर्व लेकरांचं दुःख पदराआड धरते, आणि कधी स्वतःसाठी काही मागत नाही. या माझ्या आईला हवंय तर फक्त हळदी कुंकाचा मान. आई राजा उदे उदे. माझे गुरु सांगतात, आज जरी तुझं कुणी वाईट केलं तरी त्याचं तू वाईट कधी करू नकोस, कारण की खऱ्या खोट्याचा न्याय करायला येडामाई बसली आहे. आणि वाईट करणारा साऱ्या दुनियेच्या नजरेतून वाचू शकतो, पण त्या येडामाईच्या नजरेतून तो कधी वाचू शकत नाही, कारण की तिला चवंगी डोळा आहे. तिच्यापाशी खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला मरण नाही. अशी तर येरमाळ्याची येडामाई आहे. येडेपणात येडीनं घेतला अवतार येडीचा. येडेपणात येडीनं घेतला अवतार येडीचा. येडेपणात येडीनं घेतला अवतार येडीचा. अन सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला. डोंगर फोडून झाली रक्तबंबाळ, मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली. या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले. या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती. मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दत्तुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला. आणि तेव्हापासून माझी येडामाई भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे. आई राजा उदे उदे.
चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला. पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले. आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली. आणि माझं गाराण ऐकून घेतलं. आणि या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. येडामाय, पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. येडामाईचं लेकरू मी. या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसल, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उदे उदे. माझा मित्र येडामाईला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे. तर मी त्याला 2 शब्द बोलणार आहे. माझं माझं म्हणून अजून किती करशील तू राज, यात माझं म्हणायला काहीच नाही तुझं. सारे या माझ्या येडामाईचं दान आहे. आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास. पण मात्र एवढं लक्षात ठेव, जर देणारी माझी येडामाई असेल तर घेणारी पण ही आईच आहे बर का. आईसाहेब, संकट येता मला पदराआड धरतेस तू. या लेकराला कधी काटा ऋतू देत नाहीस तू. जगदुनिया सारी तर मला नुसतं नावं ठेवायला आहे, पण तूच अंबाबाई मला लेकरावानी जवळ घेतेस. आई राजा उदे उदे. विश्व निर्मिले त्या देवाला, आईची नाही माया. आई नाही तर कोणच नाही आपल्या या जगामध्ये. लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली. माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईनं. म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडामाईचं नाव घेतो. म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो. येडामाय, मन थकलंय माझं आई. डोळे भरून आल्यात आई. या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोचत का नाही येडामाई? या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाहूस येडामाई. आता तरी माझ्या घरी आनंदाने ये ना ग येडामाई. येडामाय, मन थकलंय माझं आई. डोळे भरून आल्यात आई. या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोचत का नाही येडामाई? या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाहूस येडामाई. आता तरी माझ्या घरी आनंदाने ये ना ग येडामाई. प्रभू श्रीरामानं येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडामाईनं. आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या 52 खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. या जगाने माझा कामापुरता वापर केला आणि माझी साथ सोडून दिली. त्याच वेळी या येडामाईनं मला मायेनं जवळ घेतलं आणि माझ्या सुखादुःखात पाठीशी उभी राहिली. आणि या येडामाईमुळं माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आला. या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी
नाड तिनं मला लावला जीव गुळा माझा येडा मायवर पूर्ण विश्वास आहे. एक वेळेस हे लेकरू चुकू शकतं, पण माझी येडा माय कधी चुकू शकत नाही. खऱ्या खोट्याचा न्याय करती माझी आई. या आई